श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा सण सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात शुभ मानला जातो. यंदा 2026मध्ये 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणारी अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान, जप आणि पुण्यकर्म अक्षय, ज्याचा कधीही क्षय होत नाही असे राहते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृपूजन आणि पितृदोषावरती काही उपाय केले जातात. हे उपाय जर आपण श्रद्धेने केले तर आपल्या घरातील सर्व पितृदोष नष्ट होतो, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. तर आता हा एक उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या पितरांची आपल्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. अक्षय तृतीया हा दिवस कृतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ दिन मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते, कारण हा दिवस स्वतःच सिद्ध मुहूर्त असतो. या दिवशी जलदान, अन्नदान, वस्त्रदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला पितरांचे ऋण फेडण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी पितरांचे पूजन केल्याने त्यांचे आत्मे तृप्त होतात आणि कुटुंबाला सुख, समृद्धी, आशीर्वाद मिळतो. पितृपूजनाची पद्धत आपल्या धर्मग्रंथांमध्ये या दिवशी सांगितली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे, पितरांच्या नावाने तर्पण म्हणजेच पाणी अर्पण करावे. एका तांब्याच्या किंवा मातीच्या कलशात पाणी भरून त्यात वाळा, चंदन, अक्षता टाकून तो कलश ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करावा. नैवेद्यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी, आंबा, थंड पदार्थ यांचा समावेश करावा. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरात वारंवार अडचणी येतात त्यांनी अक्षय तृतीयेला काही प्रभावी असे उपाय करावे. या दिवशी उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेल्याला पाणी पाजणे किंवा पाण्याची माठ दान करणे हा पितृदोषावरील सर्वात मोठा उपाय मानला जातो. शक्य असल्यास तीर्थक्षेत्री जाऊन पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. शक्य नसल्यास घरीच सात्विक भोजन बनवून कावळ्याला द्यावे. पितरांच्या शांतीसाठी ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. गाईला गवत घालणे किंवा पक्ष्यांना दाणे पाणी ठेवल्याने पितृदोष कमी होण्यास मदत होते. अक्षय तृतीयेला पितरांच्या नावाने पाण्याचा कलश दान केला जातो. यालाच धर्मघट म्हणतात. एक नवीन मातीचा माठ किंवा गाडगे घ्या, तो स्वच्छ धुवून त्यात गंगेचे पाणी किंवा शुद्ध पाणी जास्त पिण्याचं ते भरा. पाण्यात वाळा, चंदन, अक्षता आणि शक्य असल्यास सोन्याचा एखादा तुकडा किंवा नाणे टाकावे. नसेल शक्य तर फक्त पाणी जरी भरलं तरी चालते. त्यानंतर एका पाटावरती तुम्हाला एक लाल कलरचा कपडा टाकायचा आहे, त्यावरती गहू ठेवायचे आहे थोडेसे. त्यानंतर त्या माठाच्या तोंडावर आंब्याची पाने आणि त्यावर नारळ किंवा एखादं जे मोसमी फळ असतं ज्यामध्ये खरबूज किंवा आंबा असतो तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर माठाला गंध, अक्षता लावून त्याचे पूजन करावे. हा कलश मी माझ्या पितरांच्या तृप्तीसाठी दान करत आहे असा संकल्प करावा. या कळशाजवळ आंबा, खरबूज किंवा भिजवलेली हरभरा डाळ आणि पने सुद्धा ठेवतात, त्यामुळे हे पदार्थ जरी तुम्ही ठेवले तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला पितरांच्या नावाने करा. केळीचं पूजन जे आहे तर ते या दिवशी करायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुवासीन जर एखादी गेलेली असेल तर सुवासीन जीव घालायचे असते. उपवास करू जर जीव घालायचा असेल तर तो देखील तुम्हाला या दिवशी जीव घालायचा आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू लक्ष्मीच्या पूजेचा मोठा दिवस असतो. या दिवशी चौरंगावरती विष्णू आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवा. शक्य असल्यास मूर्तीला अभिषेक घाला. विष्णू सहस्रनामचा पाठ करा. लक्ष्मी नारायणाचा अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे तर ते घरामध्ये शिंपडा. भगवान विष्णूंना तुळस आणि लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी स्नान,
लोटल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहून तुम्हाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. हातात पाणी, काळे तीळ, अक्षता घेऊन ते जमिनीवर सोडावे आणि पितरांचे स्मरण करावे. यालाच तिलोदक म्हणतात आणि यामुळे पितृदोष शांत होतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी करायच्या असतात. त्याचबरोबर पितृदोष हा असेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. प्रथम आपण पितृदोष जर असेल तर आपल्याला काय काय अडचणी येतात बघा. संतती प्राप्तीमध्ये अडथळे येतात, कामात अडथळे येतात, घरात सतत आजारपण येतं, विवाहासाठी विलंब होतो, अस्वस्थता आणि स्वप्ने पडत असतात. तर यामध्ये आपल्याला आपले पूर्वज दिसतात, सतत कटकटी होतात, मनाला शांती लाभत नाही, घरात विवाहाचे योग न येणे किंवा ठरलेले लग्न मोडणे, कुटुंबांमध्ये सतत वातावरण जे आहे तर ते अनेक प्रकारची अशांती असते आणि त्याचबरोबर सतत औषधोपचार करून पूर्ण बरे न वाटणे, त्याचबरोबर कोणते काम शेवटच्या टप्प्यावर येऊन बिघडणे किंवा प्रगती खुंटणे, या सर्व अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला जर आपण ही एक वस्तू खाऊ घातली तर पितृ तृप्त होतात, आपल्यावरती प्रसन्न होतात, 3 पिढ्यांचा पितृदोष हा आपला नष्ट होतो. त्यामुळे कावळ्याला आपल्याला काय खाऊ घालायचं आहे तर ते आपण बघूया. त्यामध्ये सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठून तुम्हाला अगोदर पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो बनवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्हाला काय बनवायचं आहे तर अक्षय तृतीयेला खास नैवेद्य म्हणून पुरणपोळी केली जाते. या पुरणावर साजूक तूप लावून तिचा एक भाग काक बलीघराच्या छतावर कावळ्यासाठी ठेवायचा आहे. यामुळे 3 पिढ्यातील पित्र तृप्त होतात असे मानले जाते. म्हणजे काय करायचं, पुरणपोळी घ्यायची, त्यावरती थोडंसं तूप ठेवायचं, एका प्लेटमध्ये तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि घराच्या छतावरती, टेरेसवरती, बाल्कनीमध्ये वगैरे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे. यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो. त्याचबरोबर आता जर तुम्ही पुरणपोळी करत नसाल तर त्याऐवजी मग तुम्ही काय करा, जर पितृदोष खूप तीव्र असेल तर पांढऱ्या भातात थोडेसे दही आणि काळे तीळ मिसळून त्याचे छोटे पिंड करून कावळ्याला द्यावेत. म्हणजे काय करायचं, थोडासा भात घ्यायचा, तो शिजवलेला भात घ्यायचा, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात शिजवायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करायचं, थोडेसे काळे तीळ मिक्स करायचे आणि त्याचे छोटे छोटे पिंड करून तुम्हाला ते टेरेसवरती, पत्र्यावरती किंवा बाल्कनीमध्ये वगैरे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करून तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. हाही एक छोटासा उपाय तुम्ही या दिवशी करू शकता. यापैकी तुम्हाला जो नैवेद्य जमेल तो नैवेद्य तुम्ही ठेवा. आता जर तुम्हाला काहीच करणं शक्य नाही, हे दोनही नैवेद्य तुम्हाला बनवणं जर शक्य नसेल तर काय करायचं, भिजवलेली चणाची डाळ घ्यायची, थोडासा गूळ ठेवायचा आणि याची एक पोळी तयार करायची, चण्याची डाळ आणि गूळ एकत्र करून, आणि त्यानंतर ती पितरांना अर्पण करायची आहे, म्हणजेच कावळ्याला खाण्यासाठी ठेवायचे आहे. या 3 नैवेद्यापैकी कोणताही एक नैवेद्य तुम्ही या दिवशी बनवून तो कावळ्याला खाऊ घालू शकता आणि यामुळे नक्कीच आपल्या घरातील जे काही पूर्वज असतात ना तर ते तृप्त होतात. आपल्या घरामध्ये ज्या काही अनेक अडचणी असतात ना तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर कावळ्याने तुमच्या अन्नाचा लगेच स्वीकार केला तर असे समजले जाते की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहेत. या दिवशी शक्य असल्यास गरिबांना अन्नाचे दान देखील करा, कारण मानवाच्या रूपातही पितर आशीर्वाद देण्यासाठी येऊ शकतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर पितृस्तुतीचं पठण हे आवर्जून करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.